नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या अतिशय मनोरंजक अशा भागात मी आपलं स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता मधूच्या पापाचा राघव घडा भरून मधूच्या तोंडातून खरे सत्य कसे समोर आणतो आणि हीच खरी वेळ आहे या अटीतटीच्या प्रेमाच्या लढाईत मधूची हार तर सिंधूची जीत कशी होते हे या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता राघव हा मधूला घेऊन बेडरूममध्ये आलेला असतो आणि आता बेडरूममध्ये येताच राघव हा रॉकेलचा डब्बा घेऊन सगळे रॉकेल रूममध्ये इकडे तिकडे शिंपडत असतो. तेव्हा ते बघून मधू खूप घाबरते. मधू म्हणते की राघव, अरे काय करतोयस तू? तर राघव आता मधूचं काही एक ऐकत नसतो आणि सगळा रॉकेलचा ड्रम आता राघव त्या रूममध्ये शिंपडतो. तेव्हा आता मधू विचार करते की राघवसोबत प्रेमाचे आता नाटक करून राघवला प्रेमाने समजावेच लागेल. तेव्हा आता मधू ही राघवचा हात धरते आणि राघवला थांबू लागते. मधू म्हणते की राघव, अरे तू हे काय करतोयस, प्लीज थांबव हे सगळं. पण राघव आता ऐकायला तयारच नसतो. मधू म्हणते की राघव, अरे तू शांत हो, आपण शांत बसून बोलूयात ना. तेवढ्यात आता राघव म्हणतो की नाही मधू, हे लोक दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीच जवळ येऊ देत नाहीत. राघव म्हणतो की आपल्याला हे लोक कधीच प्रेम करू देणार नाही. तेव्हा निदान आपण दोघं जर मेलो ना तर आपलं नाव त्या प्रेमवीरांच्या यादीमध्ये तरी येईल. मधू म्हणते की राघव तू काय करतोयस, थांबव प्लीज हे. तर राघव आता पुन्हा सगळेच्या सगळे रॉकेल त्या रूममध्ये शिंपडतो. राघव म्हणतो की नाही मधू, आता आपल्याकडे कुठलाच पर्याय राहिलेला नाहीये. मधू आता राघवला थांबवत असते. मधू म्हणतोय की राघव स्टॉप इट, आपल्याकडे पर्याय आहे, पण त्यासाठी तू शांत बसायला हवंस. आणि आता मधू राघवचे दोन्ही हात धरून राघवला खाली बसवते आणि म्हणते की हे बघ राघव, अरे रागाच्या भरात असे निर्णय नाही घेतले जात, त्यासाठी शांत बसावं लागतं आणि योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. तर आता झाकण फेकून देत राघव म्हणतो की घरच्यांनी माझ्यासमोर काहीच ऑप्शन ठेवलं नाही मधू. तेव्हा आता मधू म्हणते की घरचे तसे वागणार, मग तू सुद्धा त्यांच्यासारखंच वागणार का राघव? आपण मरून आपल्याला काही सोल्युशन मिळणार आहे का राघव? तर राघव म्हणतो की मधू हेच सोल्युशन आहे आपल्याकडे. मधू म्हणते की नाही राघव. मधू म्हणते की राघव, अरे आपल्याला एकत्र राहायचं होतं ना, आपल्याला एकत्र संसार करायचा होता ना, मग त्यावर सोल्युशन शोध ना तू. मधू म्हणते की अरे राघव, तू विनूचा विचार कर ना, आपण जर हे असं केलं तर विनूचं काय होईल, त्याचं फ्युचर काय असेल? मधू म्हणते की अरे आपण विनूसोबत किती स्वप्न बघितले राघव, तू, मी आणि आपला विनू आणि आपल्या दोघांचं छोटंसं बाळ राघव, आणि तू जर हे असं केलं तर आपलं स्वप्न कसं पूर्ण होईल सांग बरं तू. तेव्हा आता राघव मधूला समजावत म्हणतो की मधू, माझं सुद्धा हेच स्वप्न होतं, पण घरचे आपल्याला नाही समजावून घेत. बोट करत राघव म्हणतो की पण घरचे आपल्याला कधीच एकत्र येऊ देणार नाही. तेव्हा मी जो डिसिजन घेतला ना तोच योग्य आहे मधू. राघव म्हणतो की जिवंत असताना नाही, पण मेल्यानंतर आपण एकत्र राहू शकतो मधू, आणि म्हणूनच मी ठरवलंय मधू की मेल्यानंतर सुद्धा आपण एकत्र राहणार आहोत, त्यासाठी मरायचं. आणि असे म्हणत रागाने राघव पुन्हा उठून शेजारीच असलेली काठी घेतो आणि कपाट उघडून एक फडकं काढून ते फडकं आता त्या काठीला लावतो आणि त्याचा टेंभा तयार करतो. मधू आता पुन्हा राघवला धरत राघवला शांत राहण्याचा प्रयत्न करत असते, पण ते सगळं आता व्यर्थ असते. आणि पटकन राघव त्याचा शर्ट आता त्या काठीला बांधतो. राघव म्हणतो की मधू, मला थांबू नकोस, आता मी थांबणार नाही. मधू म्हणते की राघव काय करतोय, सोड ती काठी. आणि आता राघवने टेंभा तयार केलेला असतो. पटकन आता आग काडी घेऊन राघव त्या टेंभ्याला आग लावतो. मधू म्हणते की सोड राघव, अरे तू हे काय करतोयस? तर बाहेर काकूने आता राजेश्रीला धरलेलं असतं. राजेश्री आता काकूकडे बघते तर आता मधूचा सगळा स्पष्ट आवाज काकू आणि राजेश्रीला येत असतो. तेव्हा आता राघव काहीतरी करू राहिलाय हे आता राजेश्रीच्या लक्षात येते. राजेश्री आता काकूला म्हणते की अहो वहिनी सोडा ना मला, बघा राघव काहीतरी करतोय. रडतच राजेश्री म्हणते की वहिनी माझ्यावर दया करा प्लीज, मला सोडा, मला जाऊ द्या, राघव काहीतरी जीवाचं बरं वाईट करेन. तुमच्या लाडक्या राघवचा जीव धोक्यात आहे तरी सुद्धा तुम्ही इतक्या शांत कशा राहू शकतात वहिनी? असे म्हणत आता राजेश्री काकूला सोडवण्यासाठी विनंती करत असते. आणि आता ते बघून काकूला सुद्धा खूप वेडे वाकडे आणि वाईट वाटत असतं. तर आता काकू बारीक चेहरा करते
येते तेव्हा राजश्री काकूचा चेहरा बघते आणि आता राजश्री काकूच्या डोळ्यात बघत म्हणते की वहिनी खरं सांगा माझ्यापासून तुम्ही काय लपवताय ते. आणि आता काकू सुद्धा भाऊक झालेली बघून सिंधू विचार करते की आता आईंच्या बोलण्याला काकू काहीतरी वेगळंच भावनेच्या भरात उत्तर देतील तेव्हा आता परिस्थिती मला सावरावं लागेल आणि त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल असे सिंधू विचार करते. तेवढ्यात आता भानावर येत काकू म्हणते की राजेश्री काय चाललंय तुझं, या घरात राघव आणि सिंधू सोडून बाकीचं सुद्धा माणसं आहेत ना, त्यांचा विचार कर ना तू. त्यांचा विचार तू कधी करणार आहेस. अगं राजेश्री सतत राघव सिंधूचा जप लावलाय तू. तेव्हा आता रडतच राजेश्री म्हणते की वहिनी हे तुमच्या तोंडाने तुम्ही बोलताय का. अहो इतक्या वर्षे या घरासाठी मी काय केलं तुम्हाला चांगलंच माहिती. माझ्या मनात प्रत्येकाविषयी काय भावना आहे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, तरी सुद्धा माझ्यासोबत तुम्ही असं का वागता वहिनी, असं आता राजेश्री काकूला विचारते. आणि आता लगेचच काकू म्हणते की मग द्यायची होती का प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून. राजेश्री म्हणते काय बोलताय तुम्ही. तर आता काकू विचार करते की राघव पासून आता राजेश्रीला लांब ठेवण्यासाठी मी भावनेच्या भरात हे काय बोलू राहिले ते मलाच कळत नाहीये. आणि तेवढ्यात आता सिंधू शेजारीच असलेला टेबल आता जवळ सरकवत असते. तेव्हा आता राजेश्री म्हणते की वहिनी तुमच्या मनात काय चालू आहे प्लीज मला सांगा. तर आता इकडे राघवने टेंबा पेटवलेला असतो आणि मधू राघवला थांबवत म्हणते की अरे राघव तुझ्या मनात काय आहे आणि मेल्यानंतर आपण एकत्र असू याची काय गॅरंटी. मधू म्हणते की राघव मी तुला असा हा वेडेपणा करू देणार नाही, असा टोकाचा निर्णय तू घेऊ नकोस. तेव्हा आता टेंबा मधूकडे करत राघव म्हणतो की माझा निर्णय झाला मधू. आणि आता राघव तो टेंबा स्वतःच्या समोर धरू लागतो. तेव्हा आता पुन्हा मधू थांबत म्हणते की राघव तू असं काहीच करणार नाहीये, तू एकदा आईबाबांचा विचार करणारे राघव, त्यांना डोळ्यासमोर आण. मधू म्हणते की त्यांचा तू एकुलता एक मुलगा आहेस आणि जर तू असं केलं तर त्यांना किती त्रास होईल बघ ना रे तू, आणि याचा विचार कर. राघव म्हणतो की त्यांच्यावरती काहीही परिणाम होणार नाहीये मधू, आणि उद्या जर त्यांनी मला तुझ्यापासून लांब राहायचं सांगितलं तर काय होणार आहे. मधू म्हणते की राघव असं काहीच होऊ देणार नाहीये ताई, त्या आपल्याला सपोर्ट करतील राघव, तेव्हा प्लीज तू हे थांबव. राघव काही आता ऐकायला तयारच नसतो. राघव म्हणतो की नाही अजिबात जमणार नाही मधू, माझा आता कुणावरच विश्वास राहिला नाही आणि सगळेजण आता त्या कृष्णाच्या तालावरती नाचायला लागलेत. राघव म्हणतो की तुला माहिती आहे ना आणि तुला आठवतंय ना त्या कृष्णामुळे आपल्याला घर सोडावं लागलं आणि आपण घर सोडून 4 दिवस नाही झाली तर आपली काय अवस्था झाली मधू, तू बघतेस ना, तरी सुद्धा तू मला शांत बसायला कशी सांगतेस. तेव्हा आता माझे पेशन्स संपलेत आणि आता मी अजिबात ऐकणार नाही असे म्हणत आता राघव पुन्हा ते टेंबा हिसकावू लागतो. मधू म्हणते की अरे राघव ऐकणारे, जसे आपले हे दिवस गेले ना तसेच उरलेले दिवस सुद्धा आनंदात जातील, माझं ऐक तू. आणि आता राघव म्हणतो की मी त्या कृष्णाला अजिबात जिंकू देणार नाही आणि मला आता कुठलीही फिलॉसॉफी ऐकायची नाही. आणि मोठ्याने टेंबा घेऊन राघव आता दरवाजाकडे बघत बोलतो की ए कृष्णा तुला काय करायचं ते कर. राघव म्हणतो की मी तुला जिंकू देणार नाहीये आणि आता मी हार मानणार नाहीये. ते ऐकून आता सिंधू खूप खुश झालेली असते. राघव म्हणतो की आता मला कोणीही थांबू शकत नाहीये. तर आता राघव विचार करतो की सिंधूने हे सगळं ऐकलं असेल का. इकडे आता मधू सुद्धा खूप काळजीत पडलेली असते आणि मधूचा जीव भांड्यात पडलेला असतो. आणि तेवढ्यात सगळ्यांचा डोळा चुकून इकडे सिंधू त्या टेबलवरील रोपाची कुंडी जोरात खाली पाडते आणि कानाला हात लावून मोठ्याने ओरडते. तर आता ऋतुजा म्हणते की अगं काय, जेव्हापासून तू या घरात आली ना तेव्हापासून काही ना काही उलटं करतेस तू. तेव्हा आता सिंधू म्हणते की चुकून पडलं आपल्या हातून, तेवढ्यात तू एवढी मचमच कशी करतेस असे सिंधू बोलताच आता रेश्मा म्हणते की आई आता तुम्ही तिला काही बोलू नका, आता ती घराची मालकीन आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की बरोबर बोलली बतकुली, आहेच आपण घराची मालकीन. बोट करत ऋतुजा म्हणते की ए रेश्मा मी याला घाबरत नाही बरं का, आणि तुम्हाला काय सांगतेस ही घराची मालकीन झाली म्हणून. आणि ऋतुजा म्हणते की मला काय सांगतेस ग तू, ही घराची मालकीन झाली म्हणून. तेवढ्यात आता काकू ही सिंधूकडे बघते तर सिंधू आता खुणावून हात सोडण्यासाठी काकूला बोलते. काकूला कळत नसतं तेव्हा सिंधू पुन्हा हाताला धरून राजेश्रीचा हात काकूला सोडण्यासाठी सांगते. आणि पटकन आता काकू राजेश्रीचा हात सोडत म्हणते की जा सोडव राघवला, अगं त्याला गरज आहे तुझी, जा ना. तर आता काकूचे ते विचित्र उलटे बोलणे ऐकून आता राजेश्री देखील अवाक झालेली असते.
आणि आता राजेश्री काकूकडे बघत म्हणते की काय झालं तुम्हाला अचानक आता तुमचं मन कसं बदललं वहिनी. तेव्हा आता काकू म्हणते की तुम्हाला प्रश्न विचारत इथेच बसणार आहेत का, नाही थांबतो आता इथे, असे म्हणत काकू पुन्हा राजेश्रीचा हात धरू लागते. तर राजेश्री म्हणते की नाही नाही मला जाऊ दे आणि पटकन आता राजेश्री राघवच्या रूमकडे धाव घेते. आणि आता सगळे जाताच काकू सिंधूकडे बघत म्हणते की काय ह्या राजेश्रीची वटवट आणि त्रास. तेव्हा आता लगेचच सिंधू काकूकडे बघत म्हणते की एकदम मस्त. तर आता हसतच काकू म्हणते की खरंच मी मस्त ॲक्टिंग केली. तर सिंधू म्हणते की 0. तर आता सिंधू म्हणते मी मजाक केली आणि पटकन आता काकू आणि सिंधू दोघीही राघवच्या रूमकडे जाऊ लागतात. तर आता राघव इकडे मधूकडे बघतो. राघवच्या एका हातात टेंबा असतो आणि आता राघव त्याचा दुसऱ्या हाताने मधूला धरतो. तर घाबरतच मधू म्हणते की राघव अरे तू हे काय करतोय, सोड मला. राघव म्हणतो की नाही मधू आता आपल्याला एकत्र जगता येणार नाही, आपल्या दोघांनाही आता एकत्र मरायचंय. मधू आता लगेच राघवच्या टेंब्याच्या त्या हाताला धरते आणि म्हणते की राघव तू प्लीज असं करू नकोस, मी तुझ्या पाया पडते. तेव्हा आता राघव टेंबा हिसकावत मधूकडे बघतो. रागाने मधूकडे बघत राघव म्हणतो की माझा निर्णय झालाय मधू आणि आता निर्णय बदलणार नाही. आणि राघवकडे बघत दोन्ही हात करत मधू म्हणते की राघव सोड प्लीज. आणि रागाने राघव त्याच्या हातातील टेंबा खाली टाकतो. आणि आता टेंबा खाली टाकत असतानाच मधू तो टेंबा आता स्वतःच्या हाताने पकडते. आणि आता सगळ्या रूमचा भडका होणार असतो. पण आता मधूने तो टेंबा आपल्या हातात धरलेला असतो. रागाने मधू आता त्या टेंब्याकडे बघत असते. इकडे आता राजश्री, रेश्मा, ऋतुजा तिघेही जण राघवच्या दरवाजात येऊन राघव दरवाजा उघड दरवाजा उघड असे ओरडत असतात. ऋतुजा म्हणते की राघव अरे उघडणारे दार. रेश्मा म्हणते भाऊजी उघडा ना. आणि आता इकडे काकू आणि सिंधू देखील लगबगीने तिथे येतात आणि सगळेजण आता दरवाजा उघडण्यासाठी बोलत असतात. तर इकडे राघव मधूच्या हाताला धरतो. मधूच्या हातातून मशाल उडू लागतो. राघव म्हणतो की मधू मशाल खाली टाक. तर आता मधू म्हणते की नाही राघव मशाल मी खाली टाकू देणार नाही तुला. मधू म्हणते की मी तुझ्यासोबत जी स्वप्न बघितली होती ना ती स्वप्न पूर्ण होताना मला बघायचे राघव, मी तुला असा वेडेपणा कधीच करू देणार नाही. मधू म्हणते की नाही राघव मी तुला एवढ्या टोकाचा निर्णय नाही घेऊ देणार. तर आता राघव म्हणतो की मधू सोड मशाल, मी हे जे काही करतोय ना ते आपल्या स्वप्नांसाठीच करतोय, तुला कळत कसं नाहीये मधू. तर मधू म्हणते नाही राघव तू हे स्वप्न आपलं पूर्ण करण्यासाठी नाही तर डिस्ट्रॉय करण्यासाठी सगळं करतोय आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी मी एवढे एफोर्ट नाही घेतले. तर राघव आता मधूकडे बघू लागतो. इकडे राजश्री, ऋतुजा सगळेजण राघवला दरवाजा उघडण्यासाठी सांगत असतात. तेवढ्यात आता सिंधू राजश्रीला म्हणते की आई थांबा. तर रडतच बोट करत राजश्री म्हणते की थांबा काय थांबा, अगं माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि आज हे सगळं जे काही होतंय ना ते फक्त तुझ्यामुळे होतंय, कळतंय का तुला. राजेश्री म्हणते की आज मी कुणाचंच ऐकणार नाहीये आणि तुझं तर अजिबात नाही. तुझ्या आणि वहिनीच्या मनात काय चाललं ना तेच काही कळत नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की सगळा खेळ कळेल तुम्हाला, जरा थोडा वेळ थांबा. तर आता राजेश्री म्हणते की गप्प बसायचा एक शब्द देखील बोलायचा नाही, कळलं का तुला. तेव्हा आता काकू म्हणते की दोघीही गप्प बसा, कोणीही एक शब्द बोलायचा नाही आणि नुसतं ऐका फक्त आतमध्ये काय चाललंय ते, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. ते आता काकूचे बोलणे ऐकताच ऋतुजा, रेश्मा, राजश्री सगळेजण आता काकूकडे बघू लागतात. इकडे आता राघव मशाल हिसकावत असतो. मधूला म्हणतो की मधू तू ऐक माझं, आपल्यासाठी हे करेक्ट डिसिजन आहे. तर मधू म्हणते नाही राघव तू माझं ऐक. मधू म्हणते की राघव आपण काहीतरी मार्ग काढू. तर आता राघव म्हणतो की तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल ना मधू तर आता आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हा. तेव्हा मधू प्लीज मला तू थांबू नकोस असे म्हणत राघव आता मशाल ओढत असतो. मधू काही मशाल सोडण्यास आता तयारच नसते. तेव्हा आता मधू म्हणते की जीव देणं हे हा एकमेव पर्याय नसू शकतो. तेव्हा यातून आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू राघव. आता राघवला राग येऊन राघव जोराने मधूच्या हातातून मशाल हिसकावू लागतो आणि आता लगेचच मशाल हिसकावत राघव मधूकडे बोट करतो आणि म्हणतो की तू मला म्हणाली होतीस ना माझ्यासाठी तू जीवही देईल. तर आता मधू म्हणते की म्हणाले होते, अरे पण या अशा परिस्थितीत. तेव्हा आता राघव म्हणतो की मग आत्ताच ती वेळ आहे. इकडे आता राजश्री, काकू, ऋतुजा सगळेजण राघव आणि मधूचे बोलणे ऐकत असतात.
तेव्हा आता मधू म्हणते की राघव मी तुला असला वेडेपणा करू देणार नाही बरं का. बोट करत राघव म्हणतो की वेडेपणा मी नाही, वेडेपणा तू करतेस मधू, तुला माझ्यासोबत राहायचंय ना. तर आता राघवला धरत मधू म्हणते की हो राघव मला तुझ्यासोबत राहायचंय. तर राघव म्हणतो की मग जिवंत असताना आपण दोघे कधीच एकत्र येऊ शकत नाही. राघव म्हणतो की ही आपली माणसे देखील आपल्या सोबत नाहीयेत आणि ती आपल्याला एकत्र येऊ देत नाहीये. तेव्हा मधू मी तुला सांगतो मेल्यानंतर आपण दोघे एकत्र राहू आणि तेव्हा आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही मधू. तेव्हा आता हे डिसिजन आपल्यासाठी योग्य आहे आणि आपण आता योग्य डिसिजन घेऊन योग्य तेच करतोय. चल मधू मरायला तयार हो. आणि आता ते ऐकताच ऋतुजाने तोंडाला हात लावलेला असतो. तर आता राघव एक एक पाऊल पुढे सरकत मधूकडे येतो आणि म्हणतो की तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर चल मरायला तयार हो मधू. घाबरतच मधू म्हणते की नाही राघव. तर आता मधू म्हणते की राघव यू क्रेझी, अरे मेल्यानंतर एकत्र येत नाहीये. तर आता राघव म्हणतो की नाही माझा विश्वास आहे आपण एकत्रच राहू. असे म्हणत राघव आता मशाल खाली टाकण्यासाठी हिसकावू लागतो. मधू सुद्धा आता पेटलेली असते आणि मधू म्हणते की नाही राघव मी तुला मशाल खाली टाकू देणार नाही. आणि आता रागाने पेटलेली मधू जोराने मशाल हिसकावत राघवच्या हातातून मशाल घेऊन जोराने राघवला बाजूला लोटते आणि राघव आता सोप्यावर पडतो. त्याच वेळेस रागाने मशाल हातात घेऊन मधू राघवकडे बघते आणि म्हणते की मरण्यासाठी राघव मी तुझ्यावर प्रेम नाही केलं. आणि आता मधू तिच्या तोंडाने एक एक सत्य ऑटोमॅटिक बाहेर काढणार हे आता काकू आणि सिंधूच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा पटकन काकू आता सिंधूला खुणावते आणि सिंधू ही बाहेर जाते. मधू म्हणते की राघव मी तुझ्यावर प्रेम केलं कारण मला तू हवा होतास, हे घर हवं होतं मला आणि म्हणूनच तर मी ही कट कारस्थानं केली. त्या सिंधूला अडकवलं, तिच्या सावीला किडनॅप केलं. मधू म्हणते की तुझ्या सोबत राहण्यासाठी राघव अजून खूप काही केलंय मी. इकडे आता राजश्रीने तोंडाला हात लावलेला असतो. सगळेजण ते ऐकत असतात. ऋतुजा तर अवाकच झालेली असते. तर आता रागाने पेटलेली मधू तिच्या तोंडातून एक एक सत्य बाहेर काढत असते आणि लगेचच मधू म्हणते की आपला अंकुर, अरे आपला अंकुर जिवंत आहे राघव. ते शब्द ऐकताच राजश्रीला मोठा धक्का बसलेला असतो आणि राजश्री म्हणते की आपला अंकुर जिवंत आहे. तर इकडे मधू राघवला म्हणते की आपला अंकुर जिवंत आहे आणि तो विनूच आहे. हे सत्य मी घरच्यांपासून लपून ठेवलं राघव आणि मग अंकुरच्या मृत्यूसाठी मी सिंधूला जबाबदार धरलं. तेव्हा आता मधू म्हणते की राघव तुला मिळवण्यासाठी मी खूप काही कट कारस्थानं केली आणि तुला याची आयडियाही नाहीये, तुला काहीच कल्पना नाहीये मी काय काय केलंय ते. मधू म्हणते की पण मी हे का केलं राघव, तुझ्यासाठी केलं कारण मला तू हवा होतास, मला तू हवा होतास, मला ऐश्वर्या आराम हवा होता, मला रत्नपारख्यांची ही संपत्ती हवी होती. मधू आता रागाने पेटलेली असते. एक एक सत्य आता मधू तिच्या तोंडाने बोलून दाखवत असते. राघव ते सगळं ऐकत असतो आणि बाहेर सगळेजण सुद्धा ते ऐकत असतात. तर आता मधू म्हणते की या घराची मला मालकीन व्हायचं होतं राघव, पण माझं स्वप्न तू पूर्ण होऊ दिलं नाही अजून राघव. वोट करत आता मधू म्हणते की राघव तुला काय करायचं ते कर, तुला मरायचं तर तू मर, पण मला मारायचं नाहीये. आणि लगेचच मधू रागाने राघवकडे बघत म्हणते की कळलं का तुला राघव. आणि मधू एक एक पाऊल मागे सरकते. त्याच वेळेस आता टेबलवर असलेल्या रोपाच्या कुंडीला मधूचा धक्का लागतो आणि ते रोपटे खाली पडतात, त्या कुंड्या खाली पडतात. तेव्हा मधू भानावर येते आणि इकडे तिकडे बघते तर समोर राघव असतो आणि आपण आपल्या तोंडातून हे काय बोलून गेलो याची आता मधूला कल्पना आलेली असते आणि मधू भानावर आलेली असते. आणि तेवढ्यात आता भानावर येत मधू ततमम करत म्हणते की राघव हे सगळं खोटं आहे मी. तर तेवढ्यात राघव आता त्याचा हात पुढे करत मधूला शांत बसायला सांगतो आणि आता मधू ती मशाल घेऊन राघवकडे येत आता राघवला समजावू लागते की राघव मला असं म्हणायचं नव्हतं. तर तेवढ्यात राघव हात पुढे करत पुन्हा मधूला शांत राहायला सांगतो आणि उठून उभा राहत आता मधू समोर येत राघव म्हणतो की मला सत्य कळलंय मधू, तू एवढी नीच वागशील ना याची मला कल्पनाही नव्हती. आणि आता त्याच वेळेस आता पाठीमागून दरवाजा उघडून पडद्याच्या आडून सिंधू स्टाईलने आता सिंधू ही एकटक नजरेने मधूकडे बघत एक एक पाऊल टाकत मधू समोर आलेली असते. तेव्हा आता सिंधू स्टाईलने सिंधू ही मधू समोर येताच मधूला आता सगळं काही समजलेलं असतं आणि आता रागाने आता लगेचच सिंधू ही मधूला म्हणते की बाईच्या जातीला तू कलंक आहेस, कलंक. मधू समोर येत सिंधू म्हणते की शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली होती.
तशीच आज तुझ्या दुष्कर्मांची शिक्षा मी तुला देणार मधू, असे सिंधू मधूला सांगते. आणि आता लगेचच मधूकडे रागाने बघत सिंधू आता मधूच्या कानाखाली मारायला निघते आणि मधूच्या हातातून मशाल घेऊ लागते. पण त्याच वेळेस मधू आता मशाल सिंधूकडे धरते आणि म्हणते मागे हो. आता मधूने ती मशाल राघववर सुद्धा रोखलेली असते आणि आता मधू म्हणते की मागे सारखा, माझ्या जवळही येऊ नका. तेवढ्यात आता राजेश्री काकू सगळ्या जणी आतमध्ये येतात आणि राजेश्री मधूकडे येत म्हणते की अगं मधू, काय करतेस तू हे, आणि हे सगळं काय आहे. तेवढ्यात आता मधू राजेश्रीकडे बघत म्हणते की बरं झालं आई तुम्ही आल्या. मधू म्हणते की आई बघा ना, ही कृष्णा सिंधूचं रूप घेऊन आली. तर आता सगळेजण मधूकडे बघत असतात. तेव्हा आता मधू म्हणते की ही सगळं नाटक करते बरं का, तुम्ही कुणीच हिच्यावरती विश्वास ठेवू नका. तर आता रागाने राजेश्री मधूकडे बघत असते. रागाने राजेश्री काकू ऋतुजा सगळेजण मधूकडे बघत असतात. तेव्हा त्यांच्याकडे बघत मधू म्हणते की काकू आई तुम्ही सगळ्या जणी माझ्याकडे अशा का बघतायत. मधू म्हणते की ही कृष्णाच आहे आणि मी खरं बोलते. तर आता मधू म्हणते की या दोघांनी माझ्या विरुद्ध प्लान केला आहे आणि मुद्दाम यांनी माझ्याकडून खोटं वधून घेतलंय. आई तुम्हाला काही लक्षात येतंय का. तर आता राजेश्री फक्त मधूकडे बघत असते. मुद्दाम या दोघांनी प्लान केला होता, मी तुमच्याशी कधी खोटं बोलेल का, तेव्हा माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, असे आता मधू राजेश्री समोर बोलताच जोराने राजेश्री मधूच्या कानाखाली मारते आणि आता राजेश्रीला देखील मधूच्या सत्याची आता जाणीव झालेली असते आणि राजेश्रीला सुद्धा सगळं काही समजलेलं असतं. राजेश्रीने सनकन मधूच्या कानाखाली देताच आता काकू ऋतुजा सगळ्या जणी अवाक झालेल्या असतात आणि आता लगेच रागाने मधू राजेश्रीकडे बघते आणि म्हणते की आई तुम्ही. तर लगेचच बोट करत राजेश्री म्हणते की गप्प बसायचं, राघवला मिळवण्यासाठी इतक्या खालच्या थराला गेलीस तू मधू आणि नीचपणाचा तू कळस केला आहेस. एकही शब्द बोलू नकोस, एकदम गप्प बसायचं. नीचपणाचा तू कळस केला आहेस. तर तेवढ्यात पाठीमागून सिंधू ही मधूला धरते आणि मधूला आपल्याकडे खेचून जोराने सिंधू आता मधूच्या कानाखाली मारते आणि म्हणते की अजूनही तुझा माज गेला नाही वाटतं मधू. तेव्हा आता मधूच्या दुसऱ्या कानाखाली पडताच आता मधूची झांज उतरलेली असते आणि मधूचा सगळा माज गळून पडलेला असतो आणि तेव्हा मधूला सुद्धा राग येतो आणि मधू म्हणते की तुम्हाला काय वाटलं तुम्ही जिंकलात, पण आता एक लक्षात ठेवा, तुमच्यापैकी कुणीही या खोलीच्या बाहेर जाणार नाही आणि मी एकालाही जिवंत सोडणार नाही. असे म्हणत आता मधू ती मशाल आता रूममध्ये शिंपडलेल्या सगळ्या रॉकेलमुळे आता ती मशालने आता मधू रूम पेटवणार असते. तर आता सगळेजण मधूकडे बघत असतात. तेव्हा आता राघव आणि सिंधू आता मधू पेटवत असलेली ती रूम आता मधूच्या हातातून मशाल कशी हिसकावून घेतात आणि बाजूला करतात आणि सगळ्यांचा जीव वाचवून राघव आणि सिंधू पुन्हा कसे एकत्र येतात आणि मधूच्या पापाचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर आता सिंधू आणि राजेश्री राघव सोबत आता मधूला कोणती शिक्षा देतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.